जय शिवराय मित्रांनो, मी आदेश निर्मले. स्वागत आहे आपलं शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या एका महत्त्वाच्या योजनेबद्दल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महिलांना मिळणाऱ्या जून महिन्याच्या हप्त्यासोबत शासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया या योजनेतील अलीकडचे अपडेट्स, हप्त्याची स्थिती आणि महिलांसाठी शासनाने दिलेल्या नवीन गिफ्ट बद्दल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जून हप्ता आणि प्रतीक्षा. राज्यातील महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500चं मानधन दिलं जातं. मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, मात्र जूनचा हप्ता अद्यापही वितरित झालेला नाही. महिलांना या हप्त्याची खूपच प्रतीक्षा लागली आहे. शासनाने मे आणि जूनचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता व्यक्त केली होती, पण मेचा हप्ता आधीच मिळालेला आहे. आता जून महिना संपत आला आहे तरी हप्ता मिळालेला नाही. शासनाने महिला लाभार्थ्यांसाठी एक नवीन मोठा निर्णय घेतला आहे. नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यास मान्यता. शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेतील महिलांना आता नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याची परवानगी मिळालेली आहे. राज्यातील अनेक पतसंस्था यशस्वीपणे चालवल्या जात आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा येणाऱ्या 1,500 मधून गुंतवणूक करून त्या स्वतःची पतसंस्था स्थापन करू शकतात. महिलांचा आर्थिक स्वावलंब वाढावा यासाठी ही महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहे. महिलांना 40,000 पर्यंत कर्ज. योजनेतील लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आणखीन एक गिफ्ट म्हणजे 40,000 पर्यंतचे कर्ज मिळणार आहे, तेही विना अडचणपणे. लाभार्थ्यांचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे कर्ज थेट ट्रान्सफर होणार आहे. आणि लक्षात ठेवा, या कर्जाचे हप्ते दरमहा मिळणाऱ्या मानधनामधून कटणार आहेत. म्हणजेच वेगळा हप्ता भरण्याची गरज नाही. सरळ मानधनातून कर्ज फेडले जाईल. राज्यातील महिलांना मुंबई बँकेतून 1 लाख पर्यंतचे कर्ज. मुंबई बँक परिसरातील लाभार्थ्यांसाठी एक खास योजना. 1 लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार मुंबई बँकेच्या माध्यमातून. या कर्जासाठी शासनाची तयारी सुरू आहे. जूनचा हप्ता कधी मिळणार? महिलांना त्रास होऊ नये म्हणून शासनाने जून महिन्याचा हप्ता 26 ते 28 तारखेच्या दरम्यान करण्याची शक्यता आहे. लवकरच हप्त्याच्या वितरणासाठी अधिकृत तारीख जाहीर होणार आहे आणि या संदर्भातील अधिकृत अपडेट्स देखील लवकरच मिळणार आहेत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एकीकडे हप्ता थांबलेला असतानाच दुसरीकडे शासनाकडून नवीन आर्थिक संधी आणि आत्मनिर्भरतेसाठीच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेतील अधिकृत अपडेट, हप्त्याच्या तारीखा आणि कर्ज योजना या संदर्भात आणखीन माहिती लवकरच घेऊन येणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अजून माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.